झी मराठी, चर्चाही होणारच. नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आलोय कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात. या गावचे माजी सरपंच तसेच एकेकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची खांद्यावरती धुरा सांभाळणारे, परिणामी DC पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून समजले जाणारे, ज्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक उल्लेखनीय कामं झाली व कुंभोजच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळाली, ते माजी सरपंच प्रकाश पाटील आज आपल्या समेत आहेत. अण्णा नमस्ते. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या परिस्थितीला महायुतीची काय अवस्था आहे? महायुतीची पंचायत समिती जिल्हा परिषद या होणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगली कामगिरी करेल. कारण भाजपानं ह्या वेळेला जे शेतकऱ्यांच्यासाठी जे योग्य निर्णय घेतलेत, उदाहरणार्थ दिवसाला येत असेल सोलार प्रकल्पामधून किंवा PM किसान, नमो किसान ह्या योजना, लाडकी बहीण योजना, याच्यामध्ये थेट कुटुंबाच्या खात्यावरती पैसे जमा होतात. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी अशा आहेत की केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपाचं सरकार आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ह्यासुद्धा, ग्रामपंचायतसुद्धा म्हणेन मी, की यांना थेट स्वतःचं उत्पन्न नाही आहे. पण एखादा कार्यक्षम व्यक्ती असेल आणि ते भाजपाचं सरकार असल्यामुळं योग्य प्रकल्पासाठी किंवा गावाची अडचण ओळखून आपण तिथून निधी आणू शकतो, हा माझा आत्मविश्वास आहे. कुंभोज ग्रामस्थांचा महत्वाचा प्रश्न असणाऱ्या बायपास रस्त्यासाठी आपण गेले अनेक वर्ष झाले प्रयत्न करताय. नेमकं सरकार सत्तेत भरपूर आहे, आज आपण महायुतीचे घटक आहात. महायुतीच्या घटकाच्या माध्यमातून बायपास रस्ता पूर्ण होईल का, ही कुंभोज ग्रामस्थांची अपेक्षा आहे? बायपास रस्ता, त्या रस्त्याचं 153 हा ग्रामीण क्रमांक आहे आणि त्याचं नाव भोकरी DP ते हातकणंगले जाणाऱ्या डांबरी रस्त्याला मिळणारा असा रस्ता आहे. गेली, आता तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला की कुंभोज कधी वसले माहीत नाही, पण कुंभोजहून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे. त्याच्यावरूनच ऊस वाहतूक असेल, ST बसेस असतील, शाळेला जाणारी मुलं असतील, जनावरं असतील, 2 व्हीलर्स असतील किंवा 4 व्हीलर्स असतील, एकाच रस्त्यावरून जातात. त्यामुळं विशेषतः ऊस तोडीच्या वेळेला आणि बाजाराच्या दिवशी जवळजवळ 2-2 तास, 3-3 तास रस्ता म्हणजे ट्रॅफिक जाम होतोय. ह्याच्यासाठी हा मी आता जो उल्लेख केला 153 ग्रामीण मार्गाचा जवळजवळ ग्रामपंचायतनं पुढाकार घेऊन त्या रस्त्यावरून सर्व अतिक्रमण शेतकऱ्यांची समजूत घालून किंवा त्या रस्त्याचं महत्त्व पटवून देऊन सर्व अतिक्रमण काढून घेतलेलं आहे. 1,17,00,000 त्याला फंडही लागलेला आहे. अंतिम टप्प्यामध्ये आहे. किरकोळ गोष्टी, त्या पोल जिथनं इलेक्ट्रिक पोल आहे ते पोल काढणे आहेत. किरकोळ शेतकऱ्यांचे एखादे जवळजवळ 30-35 शेतकरी त्या रस्त्यावरती आहेत. एका दुसऱ्या शेतकऱ्याची तक्रार आहे, ती त्याच्या मोजणीसाठी आम्ही भूमी अभिलेखकडं अर्ज केलेला आहे. ते आता ह्या महामार्गाचं ॲक्विजिशन चालू असल्यामुळे त्या लोकांना सवड नाही आहे किंवा ती गुंतून आहेत. ते झालं की निश्चितच बायपास रस्ता हा मंजूर होईल. त्यावेळेच्यात तत्कालीन तहसीलदार ढवळे मॅडमने अतिशय चांगलं सहकार्य करून अतिक्रमण काढून घेणे व रस्ता किती गरजेचा आहे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तोही घेतलेला आहे. आणि आत्ताचे सुद्धा तहसीलदार साहेब सुशील कुमार बेलेकर यांनी सुद्धा चांगलं सहकार्य देऊन आपल्या हाताखालच्या माणसांना त्या रस्त्यासाठी लक्ष वेधायला सांगितलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर निश्चितच हा मार्ग पूर्णत्वास जाईल असं मी आत्मविश्वासानं सांगतो. किरकोळ म्हणजे थोड्याशा काही चुका झाल्या, म्हणजे चुका काय म्हणता येणार नाही त्याला, पण शेतकऱ्यांचा काहीतरी समज असतोय की माझं हा तिथपर्यंत एकाच शेतकऱ्यांचा आहे, बाकीचा रस्ता चालूमध्ये आहे, आता वहिवाट चालूच आहे त्याच्यामधून. पण 4 पोल असल्यामुळं ती 4 चाकी वाहनं जाऊ शकत नाही. तेवढे पोल शिफ्टिंग झालं की हा रस्ता कच्च्या स्वरूपामध्ये चालू होतोय. पण पक्क्या स्वरूपामध्ये येण्यासाठी 1,17,00,000 जो निधी लागलेला आहे, तो निधी लागल्यानंतर हा रस्ता पूर्णपणे खुला होईल. एकेकाळी आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कट्टर कार्यकर्ते होतात. खासदार राजू शेट्टी यांच्या निवडणुकीत आपण प्रचार प्रमुख होतात. परिणामी आज अचानकच आपण महायुतीमध्ये येऊन प्रचाराची धुरा सांभाळता, यामागचं नेमकं कारण काय? तर राजू शेट्टींचं काम चांगलंच आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही खरं तर. पण आपण ग्रामपंचायतीत काम करत असताना गावचा विकास आणि गावच्या अडचणी ह्या महत्वाच्या असतात. मी तर असा एक कार्यकर्ता आहे की आपण जर नेतृत्व करत असेल आणि जर गावची कामं होत नसतील किंवा कार्यकर्त्यांची कामं होत नसतील
तर ह्याला पर्याय म्हणून आम्ही हा भाजपामध्ये जाण्याचा ग्रामपंचायतीमार्फतच निर्णय घेतला आणि सरपंच सर्व सदस्य गटनेते मिळून आम्ही भाजपामध्ये गेलो. त्याच्यामुळे ह्या गावच्या निश्चितच विकास होईल असं मला वाटतंय आणि ती आशा आहे आणि विकास डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही भाजपामध्ये गेलेलो आहोत. कुंभोज गावचा विकास करायचा झाला तर खऱ्या अर्थानं सत्ता महत्वाची आहे. परिणामी देशात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे व कुंभोज ग्रामपंचायतचा विकास करायचं झालं तर खऱ्या अर्थानं महायुती ही सत्तेत असणं गरजेचं आहे. परिणामी त्यासाठी महायुतीत प्रवेश करून कुंभोज गाव पंचायतच्या व कुंभोज गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. परिणामी येणाऱ्या काळात जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून कुंभोज बायपास रस्त्याचा प्रश्न व अतिक्रमणे कायमस्वरूपी करण्याचा प्रश्न मी नक्की निकाली लावेन असा विश्वास माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मी विनोद शिंगेसह कॅमेरामन प्रमोद सपकाळ, कुंभोज.